विकास आणि विश्वासाच्या जोरावर कर्तव्य दक्ष माजी नगरसेवक सुफी चीन अपक्ष मैदानात. प्रामाणिक नेतृत्वासाठी सुफी चीन यांचा अपक्ष निर्णय. नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य दक्ष माजी नगरसेवक सुफी चीन यांनी प्रभाग क्रमांक 14 मधून सोमवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी नाशिक महानगरपालिकेच्या पूर्व विभागाच्या मेन रोड कार्यालयात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना सुफी चीन यांनी सांगितलं की आपण जनतेच्या विश्वासावर ही उमेदवारी दाखल केली असून गेल्या 10 वर्षापासून प्रभागातील नागरिकांसाठी हक्काचा नगरसेवक म्हणून काम केलं आहे. कोरोना काळात प्रभागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा घरपोच उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केलं. तसेच रमजान महिन्यात महात्मा फुले मंडई परिसरात गरजूंकरिता 30 दिवसांचे सुफी चीन रमजान बाजार उभारण्यात आला होता. या उपक्रमामुळे शेकडो गोरगरीब नागरिकांना रोजगाराची संधी मिळाली, तर सर्वसामान्यांना जीवनावश्यक वस्तू स्वस्त दरात उपलब्ध झाल्याचं त्यांनी सांगितलं. प्रभागाचा विकास, पारदर्शक प्रशासन आणि सर्वसमावेशक प्रगती हाच आपला संकल्प असल्याचं स्पष्ट करत ही उमेदवारी वैयक्तिक नसून सामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठीची लढाई असल्याचं सुफी चीन यांनी सांगितलं. तरुण व महिलांच्या अपेक्षा पूर्ण करणं हेच आपलं ध्येय असून विकासासाठीच ही निवडणूक लढवत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी नगरसेवक सिराजुद्दीन जिन कोकणी, सलीम शेख, अशफाक शेख, झिया कोकणी, मेहमूद कोकणी, साजिद पठाण, अण्णा, रामीज कोकणी, फरहाज कोकणी, प्रशांत डुएटी आदी उपस्थित होते. मैं सुफियान इब्राहिम जिन सूफी प्रभाग क्रमांक 14 से फॉर्म भरा हूँ और पिछले 10 साल से नगर सेवक हूँ और आगे भी काम करते रहूँगा. बस आपसे अपेक्षा है कि ज़्यादा से ज़्यादा वोट से हमें कामयाब करें और मैं जनता के काम के लिए हूँ. 24 महाराष्ट्र नाशिक न्यूज.